आज माझ्या कमळीबद्दल मला केवढा अभिमान वाटतोय म्हणून सांगू. खरंच. नंतरा अगं या पोरीने काय धाडस दाखवलंय आज. हा खरंच तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ना. एक जीव वाचवलाय तिने आज ना. माझ्या दोन्ही नातींनी असं छान काम करून दाखवलं ना. माझा असा ऊर अगदी अभिमानाने भरून आलाय खरंच. अनिका एकीने छान बक्षीस मिळवलं, एकीने एक आयुष्य वाचवलं. एखाद्या माणसाचा जीव वाचवला की काय आनंद मिळतो, काय समाधान मिळतं ते कमळी तुझ्यामुळे आज आम्हाला कळेल. आजी, आज जर मी हे करू शकलो नसतो तर आयुष्यभर मनात खंत राहिली असती. ताई, शंभूनी हे असं पाऊल उचललं याचा अर्थ तो खूप त्रासात असेल, खूप सहन करावं लागलं असेल त्याला. आणि मला वाटतं आता या परिस्थितीमुळे त्याची पुढे शिक्षणाची इच्छाशक्ती कमी पडते. नाही नाही आई, मला नाही तसं वाटत. तो तसा हुशार आहे मुलगा. हो ऋषी, म्हणजे मी त्याला अंडर एस्टिमेट करत नाहीये. मी फक्त इतकंच म्हणते की केवळ परिस्थितीमुळे त्याची शिक्षणाची इच्छाशक्ती नाहीये. मला काय वाटतं ताई, अशा मुलांना पुढे शिकण्याकरता आपण मदत करायला हवी. हो, म्हणजे माझा विचार तर असा आहे की तुमची हरकत नसेल तर शंभूच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेते. मी स्पॉन्सर करते त्याचं शिक्षण. अगं मी कशी हरकत घेईन एवढ्या चांगल्या कामासाठी. नयनतारा मॅडम, थँक्यू. आई आई, एक मिनिट. आपण आधी शंभूशी बोलून घेऊया याबद्दल. बिकॉज ॲज फार ॲज आय नो तो जरा स्वाभिमानी आहे मुलगा. अरे हो, नक्की सांग. आपण असं काही करणारच नाही आहोत की त्याच्या स्वाभिमानाला ठेच पोचेल. इनफॅक्ट आपण त्याला शिक्षणाची मदत करत असतो तरी त्याला ही अटच घालायची की त्यांनी त्याचं दुकानातलं काम चालू ठेवायलाच हवं. तुला माहिती आहे ना ऋषी, माझं हे ठाम मत आहे, कुठलंच काम हे कमी प्रतीचं लहान असं नसतंच. हा एक मात्र खरंय, अभ्यास करताना मनावर कुठलाही स्ट्रेस अजिबात नको. हे मात्र अगदी खरं आहे. त्यांनी नको एवढा ताण घेतला मनावर, त्यामुळे सगळा सारासार विचार बाजूला ठेवून तो अशा मार्गावर गेला. पण चला, शेवटी कमळीच्या ऋषीच्या प्रयत्नांनी सगळं चांगलं झालं ना. बरं, मला आता जरा निघायला हवं. कमळी आणि अनिका, मी आता डायरेक्ट एअरपोर्टला जाते. राजन सोडतोय मला. माझा एक सेमिनार आहे बडोद्याला. मी आठवडाभर नसेन इथे. तेव्हा आजोबांची तुम्हीच नीट काळजी घ्यायची आहे. आजी चालतंय, तुम्ही नका काळजी करू. आजी तू जा, डोंट वरी, आम्ही दोघी आहोत ना, सगळं नीट होईल. बरं ऋषी, मला सुद्धा मीटिंगला जायचंय. तू फक्त आपण आत्ता जे काही बोललोय ते शंभूपर्यंत पोचव. हो, बोलतो. अच्छा, कमळी. ही ट्रॉफी ही काही कामाची नाही. का काय करतेस का तू? त्या कमळीवरचा राग, कौछापवरचा राग म्हणून घरातल्या वाटेल त्या गोष्टी फेकत बसशील तू? बक्षीस मिळवलंयस ना, का आता याची काही किंमत नाही? काय झालं? फसला ना प्लान? फसला ना, फसला प्लान, फसला. आता तरी पटतंय का? या टीमची कॅप्टन मीच होते ना, तेच बरोबर होतं. पटतंय? आता कसा प्लान सपशेल फसला, कसा त्या कमळीने तोंडावर पाडलाय तुला आता. ग्रानियाची शाळा. काय? शट शाळा तोंडावर पाडलंय म्हणे, फसला. काही फसला नाहीये माझा प्लॅन. विन झालीये मी, विन. इट्स अ विन. तू नसशील मानत, पण मला माहिती आहे
कॉम्पिटिशन तर मी जिंकलेच, वरून त्या कमळीच्या गुड बुक्स मध्ये आता मी. सो नाउ आय हॅव प्लेंटी चान्सेस तिला असं इमोशनली हर्ट करायला, तिला त्रास द्यायला. आणि मी ते करणार, हा तर फक्त पहिली स्टेप होती, पहिला प्लॅन होता. आता तू बघच, हळूहळू अशा स्टेप्स आखीन ना, खूप त्रास होणार आहे तिला. अशी मज्जा येईल मला, मज्जा. काय करणार आहेस? काय गे, तुला विचारते मी, काय करणार आहेस? ठीक आहे, नको सांगूस, नको सांगूस. कर, तुला काय हवं ना ते कर. जेव्हा त्या कमळीला तोंडघशी पाडशील ना, तेव्हा मी म्हणेन की तू काहीतरी चीज आहे म्हणून. यातल्या 56 बघितले आहेत. ग्रॅनियरची, हाऊ डेअर यू. या सर, या बसा तुम्ही. शंभू हे बघ, कसलं भारी बूट चमकायला लागलाय. अरे एकच नंबर. आता मला बी जमायला लागलं बूट पॉलिश करायला. कमळी सोडते, काय करते सगळं तू? अरे सकाळीच ही दुकानात येऊन बसलीये आणि म्हणते कशी की मला बूट पॉलिश करायला शिकायचंय म्हणून. या मुलीच्या जिद्दीचं कौतुक करेल ना तेवढं थोडं आहे बघ. मी काल ऑलरेडी तू माझे डोळे उघडलेस, आता हे अजून लाजवू नकोस. शंभू अरे काय बोलतोयस? मी कुठं तुला लाजवायला लागलोय? मला फक्त तुला एवढंच दाखवून द्यायचंय का जे काम करून आपल्याला रात्री शांत झोप लागते, आपल्या घरच्यांचं पोट भरतंय, आणि जे काम करून आपल्याला आपल्या घरची जबाबदारी घेता येते, ते काम कवाच हलकं आणि कमीपणाचं नसतंय. कष्ट केल्याशिवाय भाकर मिळते का सांग? कमी आता बघ तू, इथून पुढे माझ्या या कामाची मी कोणतीच तक्रार करणार नाही. मी बाबांचं दुकान पण सांभाळेल आणि त्यांची पण काळजी घेईन. डोंट वरी शंभू, काही स्पेशालिस्ट डॉक्टरांशी बोलणं झालंय माझं. तुझ्या बाबांची ट्रीटमेंट लवकरच सुरू होईल. ऋषी सर, खूप उपकार आहेत बघा तुमचे. आज कमळीमुळेच माझ्या मुलाचा जीव वाचला आणि आज तो माझ्या समोर उभा आहे. कमळीसारखी मुलगी आहे ना, सगळ्या आईंना मिळो. हो, कमळीसारखी मुलगी सगळ्यांना मिळो.